माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हं. धन्यवाद सर. वेळेपूर्वी जॉइन झाल्यामुळे आम्हाला तुमची 5 मिनिटं एक्स्ट्रा मिळतात याचा आनंद आहे. मी कार्यक्रमाला सुरुवात हो. करतो. सर परत लिस्नरला गेलेत. मी परत स्पीकर पाठवलाय अविनाशजी. येस, माझा आवाज येतोय सर आता? येतोय. सर, रावसाहेब कट्टा या कार्यक्रमाची थोडक्यात आपल्याला ओळख करून देतो. वेगवेगळ्या क्षेत्रातली आम्ही 10-12 मित्र सुरुवातीला क्षीण घालवण्यासाठी संध्याकाळी गप्पा मारायला सुरुवात केली आणि हा प्रवास एका या वळणावर येऊन ठेपलाय की गणेशोत्सवानिमित्त काही नामांकित वक्त्यांची स्पेसेसद्वारे आपल्या श्रोत्यांना, लिस्नर्सला संवाद घडवून देता आला, तर हा प्रयत्न आम्ही सुरू केला. कुणाल टिळक यांनी गणेशोत्सवाच्या सुरुवातीला टिळकांच्या गणेशोत्सवाचा इतिहास सांगितला. कौशल इनामदारांनी संगीत क्षेत्रातील त्यांचा प्रवास आणि त्यांची मतं व्यक्त केली. कौस्तुभ कस्तुरे यांनी काल संपूर्ण पेशवाईचा इतिहास सुमारे 3 तास काल श्रोत्यांनी ऐकला आणि आज आम्ही भाग्यवान आहोत की आज आम्हाला तुम्ही वक्ते म्हणून लाभलेले आहात. सरांची ओळख करून द्यायची मला गरज वाटत नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर भारतालाही सरांची ओळख आहे. भारतीय प्रशासकीय सेवा असू देत किंवा फ्रीलान्सिंग जर्नलिझम असू दे किंवा आता चाणक्य मंडळाचे संस्थापक सदस्य आणि त्याच दृष्टीने सामाजिक कार्यकर्ते. एवढंच बोलतो आणि सर स्पीकर सातूर आहेत. आजचा विषय आपला अमृत काळातील भारत व आपली जबाबदारी या अनुषंगाने मी फार वेळ तुमच्यात आणि श्रोत्यांमध्ये न थांबता आपणाला विनंती करतो सर, आपण संबोधावं लोकांना प्लीज. ह्या रावसाहेब कट्ट्यावर एका प्रसन्न संध्याकाळी जमा झालेल्या सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. या रावसाहेब कट्ट्यावर येण्याच्या संदर्भात मला अशी जाणीव करून देण्यात आलेली आहे की बेसिकली आपण असं म्हणूयात की बहुसंख्य 100% असले तर आनंदाचीच गोष्ट आहे. हे एका विचाराने भरलेले, एका विचाराने भारलेले आणि ज्या विचाराच्या मध्यभागी भारत मातेची सेवा, भारताचं उत्थान याविषयीची मनापासूनची तळमळ आहे. असे आपण मी त्याला म्हणतो की एका घरातले आपण सगळे. अशा सर्वांना अर्थातच हे पहिले माझे 2 मंत्र असतात सध्या बोलणं सुरू करताना. पूर्ण अर्थ कळूनच मी ते बोलायलाही सुरुवात केली आहे आणि तसाच पूर्ण अर्थ कळूनच त्याला मी मंत्र हा शब्द वापरतो की पहिला म्हणजे नमस्ते आणि त्याच्याच बरोबरीने फक्त बोलताना नमस्तेच्या पाठोपाठ म्हणजे सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. कारण त्या एका नमस्तेमध्ये सुद्धा अर्थाचं प्रचंड मोठं ब्रह्मांड भरलेलं आहे. तेही 1.5 ओळीत सांगायचं तर त्या एका नमस्ते या मंत्र किंवा सूत्राचा अर्थ आहे माझ्यातलं ईश्वरत्व किंवा चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरत्व किंवा चैतन्याला नमस्कार करीत आहे. आणि मग या विधानाचा सुद्धा अर्थ होतो की सर्वांमध्ये आणि सर्वत्र एकच एक चैतन्य, हवं तर त्याला ईश्वर म्हणा नाही म्हणा त्यांनी काही फरक नाही पडत, असं भरलेलं आहे. म्हणजे आपणही सगळे त्याच चैतन्याचे आपण आविष्कार आहोत.
एक्सप्रेशन्स, मॅनिफेस्टेशन, आणि प्रत्येकामधलं ते चैतन्य प्रत्येकाच्या आपापल्या मार्गाने व्यक्त होत असतं. प्रत्येकाने हे ओळखणे की माझ्यातलं ते चैतन्य काय मार्गाने व्यक्त होते, त्याला आपला छान भारतीय शब्द आहे स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ, की अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख. हा शुभमन गिल किंवा ऋतुराज गायकवाड जेव्हा अप्रतिम बॅटिंग करून भारताला जिंकून देतो, तर त्याच्यामधलं ते चैतन्य क्रिकेटद्वारा व्यक्त होतं. असं कोणामधलं गायनाच्या द्वारा व्यक्त होईल, कोणामधलं नृत्याच्या द्वारा व्यक्त होईल. तर आपलं प्रत्येकाचं काम आहे की आपल्यामधलं ते चैतन्य व्यक्त होण्याचा सर्वोत्तम गुण कोणता आहे आपल्यात, तो ओळखणे आणि त्या गुणाची जोपासना करणे. हा त्या नमस्तेमध्ये जसा फार महान अर्थ भरलाय, तसा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा या मराठी शब्दांमध्ये सुद्धा मूळची हजारो वर्ष चालत आलेली आपली खास भारतीय प्रार्थना आहे, सर्वेत्र सुखिनः सन्तु ही. की वेदांपासून उपनिषद, बुद्ध महावीर, मध्ययुगातले संत आणि आधुनिक काळातले सुद्धा सर्व राष्ट्र, स्त्री पुरुष यांनी सांगितलेला आणि मी तर म्हणतो की मला कळलेला भारतीय संस्कृतीचा एक ओळीचा सारांश आहे, सर्वेत्र सुखिनः सन्तु ही प्रार्थना. ही प्रार्थना म्हणजे भारत आहे, ही प्रार्थना म्हणजे भारतीय संस्कृती आहे. आणि एक भारतीय या नात्याने मला विशेष आनंद आहे की अशी प्रार्थना करणारी जगातली आपण एकमेवा द्वितीय संस्कृती आहोत. दुसऱ्या कोणाही बद्दल अनादर न बाळगता पण एक वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती सांगतोय, ती म्हणजे अन्य संस्कृती किंवा धर्मपंथांमध्ये हे ईश्वरा फक्त आमचंच कल्याण कर अशी प्रार्थना आहे. आणि नुसती ती नाही, तर जे आमचे नाहीत, आमच्या सारखे नाहीत, आमचा पंथ पाळणारे नाहीत, त्यांचं वाटोळ कर अशी आहे प्रार्थना. पण तुमची माझी प्रार्थनाच आहे सर्वेत्र सुखिनः सन्तु, की मुळी सर्वांचं कल्याण होऊ दे. ती तर इथपर्यंत आहे की सर्वांचं म्हणजे केवळ मनुष्याचं पण नाही, केवळ प्राणीसृष्टीचं पण नाही, तर आपल्या कल्याणाच्या प्रार्थनेमध्ये वनस्पती सृष्टी पण येते. आणि रूढार्थाने जे माणसाला वाटतं की ती निर्जीव सृष्टी आहे, पण भारतीय विचाराला आहे हजारो वर्ष कळलेलंच आहे की निर्जीव काहीच नाही. कॉन्शियसनेस, जाणीव सर्वत्र भरून राहिलेली आहे. कुठे तिचा स्तर कमी आहे, कुठे जास्ती आहे. आणि काय स्तराची जाणीव आपल्या इंद्रियांना कळते हे ठरल्यामुळे आपल्याला काही ठिकाणी वाटतं की इथे जाणीव नाही, कॉन्शियसनेस. पण आपल्याला मूळ सिद्धांतामध्ये हजारो वर्ष कळलेलं आहे की तो आहे. आता हा सिद्धांत विज्ञान सुद्धा सिद्ध करतंय की कॉन्शियसनेस प्रत्येक गोष्टीत आहे, कॉन्शियसनेस प्रत्येक ठिकाणी आहे. नुसतं नाही, प्रत्येक गोष्ट हीच कॉन्शियसनेस आहे, जाणीव. त्यातून जन्माला येणारे आपले छान शब्द आहेत, चर आणि अचर सृष्टी असे शब्द येतात. आपल्या शुभेच्छा कोणाला आहेत? चर आणि अचर सर्व सृष्टीला आहेत. आणि ही प्रार्थना संस्कृत पासून ते भारतातल्या सर्व भाषांमध्ये आहे. अगदी प्राकृतामध्ये बुद्ध महावीरांनी सांगितलेली प्रार्थना भवतु सब्ब मंगलम, आपल्याला ज्ञानोबा तुकोबांनी आपल्यापर्यंत आणून पोचवलेली प्रार्थना, जो जे वांछील तो ते लाहो. हे नुसतं सगळं भावनिक नाहीये. अगदी आता G20 ची परिषद आणि त्याचं भारताचं अध्यक्षपद,
ते सुमारे 1 वर्षापूर्वी स्वीकारल्यापासून आपण जगाला सांगत आलो काय आहे भारत आणि भारत जगामध्ये काय करणार आहे, याचं नाव आहे वसुधैव कुटुंबकम. की आमची जीवनदृष्टी हे सर्व विश्व एक कुटुंब आहे. हे विश्व म्हणजे केवळ एक बाजारपेठ नाहीये की जिच्यात शोषण करून फक्त नफाच कमवायचा असतो, किंवा हे सर्व विश्व म्हणजे असा निसर्ग नाही की जो लुटायचा असतो आपल्या भौतिक विकासासाठी आणि त्या बेतहाशा लुटण्याने आज सर्व मानवतेला संपूर्ण विनाश आणि विध्वंसाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. अशी पर्यावरणाची स्थिती तयार झाली त्या जीवनदृष्टीमुळे. आपली भारतीय जीवनदृष्टी आहे की आपण त्या निसर्गाचेच घटक आहोत, आपण निसर्गाशी एकरूप आहोत, निसर्गाशी आपलं अद्वैत आहे आणि निसर्ग ही लुटण्याची गोष्ट नाहीये, तर त्या निसर्गाशी एकरूप होऊन तिच्या शक्तींचा विकासाला उपयोग करून घ्यायचा आहे, अशी मुळी सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकासाचीच संकल्पना हीच भारतीय विचाराच्या मुळाशी आहे. तेव्हा सर्वेत्र सुखिनः सन्तु आणि वसुधैव कुटुंबकम हे नुसते बोलण्याचे भावनिक नाहीत शब्द, ते म्हणजे भारत आहेत. अगदी परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा जगामध्ये भारताला काय भूमिका बजावायची आहे, तर ती तलवार किंवा आर्थिक शक्तीच्या आधारावर जग जिंकून घेण्याची नाहीये, तर भारत ही जगाचं हित करणारी एक शक्ती आहे. या देशावर, या संस्कृतीवर प्रेम करणाऱ्यांनी गेली अनेक वर्ष शब्द वापरलाय की भारताचं जगात मिशन काय, तर विश्वगुरु होणे. हा आपण पारतंत्र्यात होतो, ब्रिटिश राजवट आपल्या उरावर नाचत होती आणि ही संस्कृती मुळातूनच उद्ध्वस्त करायला टपलेली होती. अशा काळात सुद्धा विवेकानंद म्हणाले की या नव्याने जागृत होत असलेल्या भरतभूमीचं काम आहे विश्वाचं कल्याण. अरविंदांनी सुद्धा तोच संदेश मांडला. मी म्हणेन शब्द किंवा परिभाषा वेगळी असेल, पण गांधीजी, विनोबा, जेपी आणि अगदी पुन्हा म्हणतो की शब्द आणि परिभाषा वेगळी असेल, पण पंडित नेहरूंपासून ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत आपली सर्वांची एक कन्व्हिक्शन आहे की जगाचं भलं करणं हे भारताचं काम आहे. अगदी परराष्ट्र धोरणाचं काम आहे. त्याला विवेकानंदांनीही वापरलेला शब्द आहे विश्वगुरु. आत्ता आपल्या परराष्ट्र धोरणासंदर्भात त्याचे जाणकार पुन्हा हा शब्द वापरतात की भारताच्या परराष्ट्र नीतीचं सूत्र आहे विश्वगुरु होणे. पण आपल्याला विश्वगुरु होण्यासाठी अजून खूप लांबची वाटचाल करायची आहे. आपण कोणत्या तरी भावनिक भ्रमामध्ये नको राहायला, करायची लांबची, बरोबर त्या वाटेवर आहोत आपण. वैयक्तिक माझा तर विश्वास आहे की आपण तिथे पोहोचणार पण आहोत, पण वेळ आहे अजून. तिथपर्यंत काय, ह्याला तसे आता 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून बोलताना पंतप्रधान मोदींनी फारच मस्त शब्द वापरला, तो आहे विश्वमित्र. आणि G20चा समारोप करतानाही त्यांनी वापरला की भारत जगाचा मित्र आहे. आणि मग रशिया युक्रेन युद्ध असू द्या, अरब इस्रायल कॉन्फ्लिक्ट असू द्या, चीन तैवान असू द्या, असे वेगवेगळे, कोरियाची परिस्थिती, हे सगळे आपल्या काश्मीरच्या परिस्थिती सकट जगातले एक्सप्लोजिव्ह स्पॉट्स आहेत. पण त्यावर भारत अशा कौशल्यानी भूमिका घेऊ शकतो एवढं आत्ता तरी दिसलंय की आपण आहोत विश्वमित्र. असा भारत आता अमृत कालाकडे, म्हणजे हा आपण अमृत कालात आहोत, वाटचाल करतो आहोत शतक, आपलं स्वातंत्र्याचं शतक. मला तुम्ही सगळे हे जे एका खऱ्याखुऱ्या तळमळीनी एकत्र येता, त्यातल्या प्रसादशी सुद्धा गप्पा मारताना आपण सर्वांशी काय बोलूयात, तर मला वाटलं की अमृतकाल
आणि आपलं प्रत्येकाचं कर्तव्य अशावर सुरुवातीला सहज थोड्या गप्पा माराव्यात. आणि मग मला भाषणापेक्षा तुमचेही काही प्रश्न असोत, भाष्य असोत, ते सुद्धा ऐकायला मला जास्ती आवडेल. पण माझ्या मनाने मला सांगितलं की तुम्हा सर्वांशी संवाद करायचा तर आपण प्रत्येकजण काय करूयात, काय करू शकतो, मी काय करू शकतो, ही मध्यवर्ती कल्पना सर्वांशी बोलावी. भारत देश डोळ्यासमोर ठेवून आपले वेगवेगळी धोरणं, आपले वेगवेगळे कार्यक्रम, त्याचं यश अपयश याची चिकित्सा करता येईल. आणि कमी न लेखता मी म्हणतो की यावर पांडित्यपूर्ण भाषणही करता येईल. पण मला हे समजलंय की सगळ्यात खरं आव्हान आहे मी काय करू शकतो. 75 वर्ष म्हणजे अमृतकाल पासून, म्हणजे इथपासून ते शताब्दीपर्यंत 100 वर्ष, आणि ती एक नवा आत्मविश्वास सापडलेला भारत दमदारपणे वाटचाल करतो आहे. छान वाटतं ऐकायला. आणि ज्या क्षणी आपण ते स्वतःकडे बोट दाखवू की या वाटचालीमध्ये मी काय करणार आहे, मी काय केलं पाहिजे, मी काय करू शकतो, त्या क्षणी मला वाटतं एकदम समोर दिसणारे चित्रच बदलतं. की आता हे नुसतंच एक पांडित्यपूर्ण भाषण नाहीये बुवा. भारताचा जीडीपी ग्रोथ रेट काय आहे आणि तो 6.789 असा असल्यामुळे आजच्या तारखेला आपण जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत. आणि तसं होताना आपण जीडीपी वाढीचा वेग यामध्ये चीनला पण आपण मागे टाकलं. आणि असे अनेक मुद्दे, चांद्रयान यशस्वी केलं. या G20 मध्ये सुद्धा सर्व देशांचं एकमत होईल असं वाटलंच नव्हतं. अशा प्रकारच्या परिषदांचा शेवट, ती परिषद यशस्वी झाली केव्हा म्हणायचं तर सर्व सदस्य देशांनी एकमताने जर एखादं घोषणापत्र जारी केलं, कम्युनिके किंवा डिक्लरेशन, तर आंतरराष्ट्रीय राजनीतीमध्ये मानलं जातं की ही परिषद यशस्वी झाली. तर दिल्लीमध्ये होणाऱ्या G20च्या परिषदेतून काही निष्पन्न होईल यावर भल्या भल्यांचा विश्वास नव्हता. कारण इतके टोकाचे मतभेद आहेत अनेक गोष्टींवर. रशिया युक्रेन युद्ध घ्या, अमेरिका चीन संबंधाचे अनेक मुद्दे घ्या, कसं काय एकमत होणार आणि एकमताने घोषणापत्र. पण भारतीय राजनीतीने ते पण साध्य करून दाखवलं. नुसतं नाही तर त्यामध्ये अगदी चीनच्या मान्यतेसकट एक व्यापाराचा नवा मार्ग भारतामधून हे आखाती देश सौदी अरेबिया आणि इस्रायल मधनं मग मेडिटेरेनियनच्या द्वारा युरोपशी संपर्क. हा एक जुना आहे, हा प्राचीन काळापासूनचा भारताचा ऐतिहासिक व्यापारी मार्ग आहे. पण तो या G20च्या निमित्ताने पुन्हा मान्य झाला. त्याचा एक अर्थ आहे की चीनच्या जागतिक नीतीमध्ये चीन जे सिल्क रूट आणि नवा न्यू सिल्क रूट, आणि त्याचं रूप आहे BRI, बेल्ट रोड इनिशिएटिव्ह. तर भारताने त्याला समानांतर एक व्हिजन ठेवली आणि जगाने मान्य केली. ती आहे भारताचा मोठा विजय. अशा प्रत्येक वेळी जेव्हा आपण स्वतःला विचारू की उद्याच्या भारताच्या जडणघडणीमध्ये माझा वाटा काय, तर माझ्या मते तोच प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. उरलेलं पांडित्यपूर्ण भाषण तुलनेने सोपं आहे, पण माझा वाटा काय. पहिल्या क्षणी आपल्याला वाटेल की आपण फार छोटी माणसं आहोत, आपण साधी माणसं आहोत, आपण रोज उठणार, आपापली कामं करणार, ती करून परत येणार दमून भागून. घर आहे, संसार आहे, मुलं बाळं आहेत, छाती फुटेपर्यंत आपण त्यासाठी पळत असतो. त्यामध्ये एका तळमळीने हे रावसाहेब कट्टा असे म्हणून आपण एकत्र येतो, निदान चिंतन करतो, निदान मनातली हृदयातली इच्छा भारताचं भलं आणि भारताकडून जगाचं भलं. आपण काय करणार. मला तर म्हणायचंय की प्रत्येक जण काय करू शकतो हाच प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. तिकडे मोदींनी काय करावं हे सांगणं, याच्यावर चर्चा करणं,
तुलनेने सोपी गोष्ट आहे. पण या 140 कोटीच्या राष्ट्राचा मी पण एक नागरिक, आणि तो नागरिक या नात्याने त्या 140 कोटींचं भलं होण्यात, नुसतं नाही, आता त्या 140 कोटींनी जगाचं भलं करण्यात मी माझा वाटा काय उचलू शकतो, यामुळे ॲटिट्यूड किंवा या पर्स्पेक्टिव्ह पाशीच फार मोठ्या बदलाची सुरुवात आहे, परिवर्तनाची सुरुवात आहे. की मी सगळी चर्चा करताना बोट नुसतं समोर नाही दाखवतोय, त्यावेळी माझ्याकडे असणाऱ्या 3 बोटांचं मला भान आहे की त्यामध्ये मी काय करू शकतो. माझं म्हणणं आहे की एखादा देश, एखादं राष्ट्र मोठं होतं ते कोणातरी 2-4 मोठ्या आणि कर्तबगार व्यक्तींमुळे नाही होत. माझी थिअरी आहे ती इतिहासाच्या अभ्यासावर आधारित आहे. नम्रपणे मी पण एवढंच म्हणेन की मीही ती प्रत्यक्ष जगतोय. ती म्हणजे आपापलं कर्तव्य उत्तम करणाऱ्या एक एक व्यक्तीमुळे राष्ट्र मोठं होतं, समूह मोठा होतो. तिकडे जर वाटलं की नरेंद्र मोदींना कोणतं तरी मोठं यश मिळालं आणि कॅनडाच्या संसदेमध्ये त्यांच्या पंतप्रधानांनी उठून थेट भारतावर काही आरोप केले आणि हल्ला चढवला, या घटनेची जरी पाळंमुळं सगळी शोधली तर ती जाऊन पोचतात एकूण जागतिक राजकारण, त्यामध्ये ही खलिस्तानचा मुद्दा, अर्थातच त्या खलिस्तानपाशी गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ पाकिस्तान आहे, चीन आहे, ब्रिटन, कॅनडा, अमेरिका हे शीतयुद्ध चालू असताना, आणि आता हे रूढार्थाने शीतयुद्ध म्हणे 1991 पासून संपलं, पण म्हणून या देशांची भारताप्रतीची नीती बदललेली नाहीये. ते भारताच्या एकात्मतेच्या बाजूला नाहीच आहेत. त्यांच्या लेखी भारत हे एक राष्ट्र नाहीच आहे. आणि मग तिकडे कॅनडाच्या राजकारणामध्ये एक खालिस्तानी लॉबी उभी राहते. मी शब्द खूप विचारपूर्वक आणि सावधपणे वापरतोय. इथे मी शीख लॉबी म्हणत नाहीये, कारण शीख हा भारताचा इतिहास, भारताची परंपरा यातला एक अतिशय प्रेरणादायक शब्द आहे. आणि गुरु नानक देवांपासून जी भक्ती चळवळ सुरू झाली, 5वे गुरु अर्जुन देव यांच्यापासून तिला शक्ती चळवळीचे रूप येणं चालू झालं, आणि 10वे पातशाह गुरु गोविंद सिंग यांनी तर न्याय आणि नीती आणि धर्माच्या लढाईसाठी निर्भयपणे शस्त्र उचलायलाही शिकवलं. संपूर्ण शीख इतिहास भारताच्या भक्तीचा इतिहास आहे, भारताकरता समर्पणाचा इतिहास आहे, भारताकरता रक्त सांडण्याचा इतिहास आहे. स्वातंत्र्य लढा सुद्धा पाहिला तर त्यामध्ये शिखांचा वाटा फार मोठा आहे. पाश्चात्य पत्रकार अमेरिका, कॅनडामध्ये जे घडतंय त्याचं एक विकृत चित्र सादर करताना मुद्दाम हे सांगतच नाहीयेत, उलट सांगतायत की 1947 मध्ये जसा मुस्लिमांचा पाकिस्तान झाला तसा शिखांचा खालिस्तान व्हावा अशी सुद्धा मागणी होती. खोटं बोलतायत, दादांत खोटं बोलतायत. 1947 मध्ये तुमच्या माझ्या देशाची फाळणी आणि भयानक रक्तपात होताना मोहम्मद अली जिनांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगनी मागणी केली की आम्ही मुसलमान आहोत, सबब आमचं राष्ट्र वेगळे आणि आम्ही भारतीय नाही, आणि इंग्रजांनी मुद्दाम त्या मागणीला हवा दिली. भयानक रक्तपातही घडून आला आणि या देशाची संस्कृतीची हजारो वर्षांची एकात्मताही तुटली. त्यावेळी या ज्या खुनशी ब्रिटिश साम्राज्यवादी धोरणं होती त्यांनी मुद्दाम शिखांनाही उचकवायचा प्रयत्न केला होता. 1947 मध्येच इंग्रज राज्यकर्त्यांनी शिखांना तुम्ही पण एक वेगळं राष्ट्र मागा, आम्ही देऊ, असं उचकवायचा प्रयत्न केला होता, पण देशभक्त शीख त्याला बळी पडले नव्हते.
हा जो शीख संप्रदाय आहे त्याची धार्मिक संघटना आहे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी. तिचे सर्वोच्च प्रमुख असतात आणि तिचंच राजकीय रूप म्हणजे अकाली दल. तर 1947 मध्ये शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे प्रमुख होते मास्टर तारासिंग म्हणून. मास्टर तारासिंगना इंग्रज सरकार म्हटलं होतं की तुम्ही शिखांसाठी सुद्धा वेगळं राष्ट्र मागा, आम्ही देऊ. त्यावेळी मास्टर तारासिंग यांनी दिलेलं उत्तर आहे की आम्ही भारताची तलवार आहोत, भारताचे संरक्षण, भारताच्या रक्षणासाठी लढणाऱ्या तलवारीची मूठ आम्ही आहोत, असं त्यांनी दिलेलं उत्तर आहे. आणि ते फुटीरतावादाला बळी पडले नव्हते. पण ढोबळमानाने पाश्चात्य आणि त्यातही इंग्रज आणि कॅनडा त्याचंच रूप आहे, तिथे अंतर्गत राजकारणाचे मुद्दे आता मी त्याच्यात जात नाही, हे त्या फुटीरतेला चालना देत आहेत. म्हणून मी फुटीरतेचा उल्लेख कायम खालिस्तानी असा करतो, शीख असा करत नाही. शीख हा फार गौरवास्पद शब्द आहे. पण मी आता उदाहरण म्हणून सुद्धा हे बोलताना का घेतलंय, तर 1980च्या दशकामध्ये जी खालिस्तान चळवळ पंजाबमध्ये उभी राहिली आणि बघता बघता आनंदी खुशहाल असलेला पंजाब रक्तबंबाळ झाला आणि सूर्यास्ताला बंद पडू लागला. हे चित्र मी खूप जवळनं पाहिलंय त्यावेळी. त्या खालिस्तान चळवळीवर त्यावेळी मात कशामुळे झाली, याचं उत्तर आहे की पंजाबमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक सामान्य पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यापासून ते जुलियो रिबेरो, केपीएस गिल यांच्यासारखे IPS अधिकारी किंवा आपले सरसेनापती जनरल अरुण कुमार वैद्य, नॉर्दर्न कमांडचे त्यावेळचे कमांडिंग ऑफिसर इन्चार्ज CINC स्वतः शीख होते, लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग दयाळ. आणि इंदिराजींनी ब्लू स्टार कारवाईचा जेव्हा आदेश दिला, तो कार्यवाहीत आणण्याची जबाबदारी पण ते पण सरदारच होते, त्यांचं नाव ब्रिगेडियर ब्रार. आणि जी पहिली कमांडोची टीम सुवर्ण मंदिरामध्ये गेली, तिला सांगण्यात आलं होतं पायात शूज नाही घालायचे, मंदिरावर उलट फायरिंग करायचं नाही, आणि तरी सुवर्ण मंदिर दहशतवाद्यांच्या ताब्यात सोडवायचं. तुम्हाला सांगताना मला सुद्धा एक विशेष गौरव वाटतो की ही जी पहिली कमांडोची टीम आतमध्ये गेली, तिचा प्रमुख आमचा एक शाळेपासूनचा मित्र होता, 10 पॅरा कमांडो या युनिटमध्ये काम करणारा. आणि असे जे पहिले 20 जण आत गेले त्यातले 17 जण गेले, म्हणजे ते देशासाठीचं बलिदान आहे. पण त्या आत गेलेल्यांनी कामगिरी यशस्वी करून दाखवली, अकाल तख्त ताब्यात मिळवलं, आणि जे मंदिर शिखांचं आहे ते तुमचं माझं पण आहे, त्याच्या गौरवाला बाधा येऊ न देता पण दहशतवादी तिथून मोकळे केले. आपलं कर्तव्य उत्तम करणाऱ्या एकेका कॉन्स्टेबल, एकेका सोल्जर नी मिळवलेलं हे यश आहे. तसे या अमृतकालाच्या वाटचालीमधले तुम्ही आणि मी सुद्धा असे जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातले एक एक कॉन्स्टेबल, एक एक सोल्जर आहोत. आणि मला तर कळलेलं उत्तर आहे आपलं कर्तव्य उत्तम करणे, फुल स्टॉप, आणि संपला विषय. की भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी काय केलं पाहिजे, याचं उत्तर आहे मी माझं कर्तव्य उत्तम पार पाडलं पाहिजे, उत्तमच पार पाडलं पाहिजे. मी तर म्हणेन बेसिक अगदी देशाचा नागरिक या नात्याने असलेलं सुद्धा माझं कर्तव्य मी उत्तम पार पाडीन. असं आपलं कर्तव्य उत्तम पार पाडणाऱ्या एकेकामुळेच देश मोठा होतो. आणि असं एकेकानी जर आपलं कर्तव्य करण्यामध्ये चूक केली तर जातो खड्ड्यामध्ये, फार मोठी किंमत मोजत तो देशच जातो. सहज तुमच्याशी बोलताना मला 2-3 प्रसंग डोळ्यासमोर येतात. आता काही वर्ष झाली पण घटना माझ्या मनावर तिची प्रतिमा लख्ख ठळक उमटलेली आहे. मुंबई गोवा हायवे आणि तुफान मुसळधार पावसाची रात्र. तर ते
माणगावच्या इथला एक ब्रिज आहे, इंदापूर माणगावच्या इथला नदीवरचा. तो पूल पावसामुळे आणि त्या नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला होता. पण हायवे वरनं जी वाहनं येत होती त्यांना काय कळायलाच मार्ग नव्हता की तो पूल गेलाय, तर काही वाहनं पूल आहे समजून जात होते आणि ती पाण्यामध्ये माणसं मेली आहेत त्याच्यात, एक अख्खी बस गेली. पण त्या रात्री पुलाच्या This space was downloaded via spacesdown.com. Visit to download your spaces today. दुसऱ्या टोकाला काहीतरी अडचण आली म्हणून मुसळधार पावसात डोक्यावर ते टिपिकल कोकणातलं एक डोरलं असतं म्हणतात त्याला, ते असं डोईवर घेऊन एक माणूस बाहेर आला होता. त्याला कळलं की काहीतरी गडबड आहे बुवा. त्याला तो त्याचं काय कृत्य करत असेल ते करता करता समोर नजर, तर त्याला असे वेगाने दिवे येताना दिसणे आणि ते कुठेतरी एकदम गायबच होत आहेत. याला कळलं की काहीतरी गडबड आहे. त्यांनी तीही गडबड शोधली. त्याला लक्षात आलं पूल पडलेला आहे पण वाहनांना कळत नाहीये आणि वाहनं येत आहेत. त्यांनी आरडाओरडा केला. पलीकडच्या तीरावरच्या माणसांना उठवलं आणि दोन्ही बाजूला रस्त्यावर माणसं हातात कंदील घेऊन उभी राहिली येणाऱ्या वाहनांना. त्या मुसळधार पावसात आपला जीव धोक्यात घालून सुद्धा हात करून थांबवायला त्या एका माणसाने शेकडोच्या संख्येने लोकांचे जीव वाचवलेत. भारत देश असा आपापलं कर्तव्य नीट करणाऱ्या एकेकामुळे मोठा होतो. काल आजमध्ये तुम्ही सगळ्यांनी एका बातमीची दखल घेतली असेल, ती म्हणजे आपण क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये जगात नंबर 1 चे ठरलो. त्यामुळे कालपासून मी आनंद आहे. मी पण एक खेळाडू अशी माझी भावना आहे आणि क्रिकेट तर भरपूर खेळलेलो आहे, प्रोफेशनल क्रिकेट पण खेळलेलो आहे. आणि आज माझी कामं सांभाळून वेळ होतो तेव्हा मी त्या मॅचेस पाहत असतो. तर मला आपण ज्या सहजपणे काल ऑस्ट्रेलियाला कंप्लीट वाटोळच केलं ऑस्ट्रेलियाचं. भारताच्या बॅटिंगला ऑस्ट्रेलियन बॉलरचा काही त्रासच होत नव्हता. शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड आणि अशी सहजपणे जिंकलेली मॅच आहे. त्यामुळे आपण वन डे मध्ये पण नंबर 1 वर आलो आणि आता T20, वन डे, क्रिकेट, टेस्ट तिन्ही मध्ये भारत नंबर 1 वर आहे. त्याच्या अशा एका दिवसभरच्या आनंदामधून माझ्यामध्ये फायनली आज एक पोस्ट तयार झाली, ती मी फेसबुक आणि ट्विटरवर दिली आहे. मी केली आहे इंग्लिशमध्ये. तर मी म्हणलंय की क्रिकेटमध्ये तर आता आपण नंबर 1 झालो, आता जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सुद्धा भारत जगामध्ये नंबर 1 होण्यासाठी आपण प्रत्येकाने कामाला लागूयात. आणि असं म्हणताना मी त्या क्षेत्रांचे उल्लेख केलेत की कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, आपल्या प्रतिभेला अस्पर्श असलेलं एकही क्षेत्र असता कामा नये. आधुनिक भारतीय प्रतिभेनी मानवी जीवनाची सर्व क्षेत्र आपल्या प्रतिभेनी काबीज करावीत. हे विधान तुमच्या माझ्या प्रत्येकापर्यंत येऊन ठेपतं. ते म्हणजे मी हाती घेतलेलं काम ते उत्तम करणे, असं आपलं कर्तव्य नीट करणारा प्रत्येक जण देशाला मोठं करत असतो. आणि मी माझं व्यक्तिमत्व, माझा स्वभाव ओळखून माझ्या जीवनाचं जे क्षेत्र म्हणीन त्यामध्ये माझ्या उत्तमता आणि प्रतिभेचं योगदान, भले तो खारीचा वाटा असेल, आणि काय माहिती कोणी वाटचाल करायला निघेल खारीचा वाटा उचलण्यानी, तो प्रत्यक्षामध्ये सिंहाचा वाटाही उचलेल, काय माहिती आपल्याला. पण माझ्या जीवनाच्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा गाठून मी भारत मातेची सेवा करीन, हे तुमचं माझं कर्तव्य. उद्याचा भारत मोठा होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, तर आपल्याला राष्ट्रीय जीवनात जे जे बदल व्हावेसे वाटतात ते सर्व प्रकारचे बदल माझ्यापासून सुरू करीन. तुमच्या माझ्या देशाला जातीपातींचा शाप आहे आणि उच्च नीचतेचा, आणि त्यातून आपलं राष्ट्रीयत्व सुद्धा दुबळं राहतं. माणसातले संबंधही परस्पर विश्वासाचे होण्यापेक्षा अविश्वासावर आधारित होतात. हे जर सगळं कळत असेल तर पहिली सुरुवात आहे की मी माझ्या व्यक्तिमत्वातून, जीवनातून ही कुठलीही जातीपाती विषमतेची भावना दूर करून प्रत्यक्ष वागेन.
जो बदल व्हावासा वाटतो तो बदल माझ्यापासून करेन. मला जर देशातला भ्रष्टाचार अस्वस्थ करत असेल, मला जर एका बाजूला भारतीय संस्कृती स्त्रीची ईश्वर रूपातही पूजा करणारा आणि ईश्वराची स्त्री रूपात पूजा करणारा देश आहे, पण प्रत्यक्षामध्ये स्त्रीला समाजात समान सन्मानाचं आणि सुरक्षेचं स्थान नाही, तर या विसंगतीने दुःख व्हायला पाहिजे. अशी प्रत्येक गोष्ट किती दूर करायची आहे का, तर अंतिम उत्तर आहे स्वतःपासून सुरुवात. आणि करायला हेच खरं आव्हान आहे आणि खरी सगळ्यात अवघड गोष्ट आहे. बाकी सगळी भाषणं सोपी गोष्ट आहे, पांडित्यपूर्ण अभ्यास आणि प्रवचन पण सोपं गोष्ट आहे. पण मी काय करीन, तर मी माझं कर्तव्य उत्तम करीन. जीवनाच्या माझ्या क्षेत्रामध्ये उत्तमाची आणि प्रतिभेची जोपासना करेन आणि मला जे बदल देशात व्हावेसे वाटतात ते माझ्या स्वतःपासून सुरुवात करीन. असं करणाराच प्रत्येक जण भारत देश 100 वर्ष पूर्ण करताना आजच्या विश्वमित्रपासून खरंच विश्वगुरु होऊ शकतो, याचा मला विश्वास आहे. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आणि कायमसाठी सर्व काळ शुभेच्छा व्यक्त करतो आणि आता थांबतो. एवढं मुद्देसूद आणि सुंदर विवेचन ऐकलंय सर. मी क्विकली प्रश्नोत्तरांकडे जातो. काही स्पीकर्स आहेत जे आपल्याशी संवाद साधू शकतात. पवन अपडेट म्हणून आपले मित्र आहेत जे न्यूज अपडेटचं काम ट्विटरवरती खूप उत्तम पद्धतीने करतात. त्यांना मी मास्तर म्हणतो. मास्तर आहात? नमस्कार पवनजी. सर नमस्कार. नमस्कार. बरेचदा असं वाटायचं जे काम मी करतोय की माझ्या वैयक्तिक कामाव्यतिरिक्त मी हे काम का करतो, तर त्याचं उत्तर आज तुमच्या गोष्टीतून मिळालं, त्यासाठी खूप खूप आभार. माझा फक्त एकच प्रश्न आहे. मी वर्ध्याला राहतो, विदर्भात, आणि शिक्षक आहे जिल्हा परिषद शाळेला. सध्याच्या जो युवकांचा माहोल आहे तो राजकारणाकडे पटकन वळणारा आहे. त्याला अनेक कारणं आहेत, त्याला वलय आहे म्हणून कदाचित तिथे लोक लवकर वळतात. पण तिथे ठेच लागली किंवा अपयश आलं की काही जणांना समाजकारण आठवतं. त्याबद्दल तुम्ही सहमत आहात का? आणि जर सहमत असाल तर तुम्हाला काही सांगावंसं वाटतं का? मी युवकांनी आंधळेपणाने सरसकट राजकारणाकडे जाण्याशी सहमत नाही. प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव आहे आणि तो स्वभाव एका क्षेत्राला योग्य आहे. तेव्हा सगळं मिळून जर कोणाला वाटलं की त्याचा स्वभाव राजकारणाला योग्य आहे तर त्यांनी जरूर जावं. मी राजकारणाला कमी सुद्धा लेखत नाही. राजकारण हे सुद्धा देशसेवेचं, लोकसेवेचं एक क्षेत्र आहे आणि लोकशाहीमध्ये तर लोक निवडून देणार तो देशाचा कारभार चालवणार. तेव्हा स्वभाव आणि ठेवण लक्षात घेता प्रामाणिकपणे कोणाची जर खात्री पटली की माझं क्षेत्र राजकारण आहे तर त्यांनी जरूर जावं. पण एक भावनेच्या भरात वाहवत जाऊन किंवा बुवा कोणीतरी दुसरा चतुर माणूस त्याच्या राजकीय महत्वाकांक्षांसाठी तरुणांना वापरून घेतोय, हे होऊ नये आणि कोणीही स्वतःला अशा प्रकारे वापरलं जाऊ देऊ नये. पण जीवनाची दिशा ठरवताना आपल्या स्वभावाची ठेवण लक्षात घेऊन त्यांनी राजकारणाकडे सुद्धा वळावं. तुम्ही प्राथमिक शिक्षक आहात म्हणून मला सहज आठवलं तर मी सांगतो की प्राथमिक शिक्षकही देशाच्या जडणघडणीमध्ये केवढा प्रचंड वाटा उचलू शकतो. फार वेळ न घेता फक्त मी आठवण करून देतो की बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी असे 2 शिक्षक भेटले, पेंडसे आणि आंबेडकर, की ज्यांनी जात-पात न पाहता छोट्या भीम मधली बुद्धिमत्ता ओळखून त्याला पोटाशी धरलं, आपल्या मुलासारखं वागवलं. हे दोघं शिक्षकही काही फार पैशाच्या भाषेत श्रीमंत होते नाही, पण मुसळधार पावसाच्या दिवशी छोटा भीम भिजून आला तर हे त्याला आपल्या घरी घेऊन गेले, आपल्या मुलांचे कपडे त्याला दिले, घरातली एकच भाकरी पण चौघांनी वाटून खाल्ली. बाबासाहेब आंबेडकरांचे एक सर्वात उत्तम चरित्रकार, ते आंबेडकरांचे सहकारी पण होते, धनंजय कीर,
यांनी जे आंबेडकरांचं चरित्र लिहिलंय, माझ्या मते ते अजूनही सर्वात उत्तम चरित्र आहे. त्यामध्ये धनंजय कीरांनी उल्लेख केलाय की लहानपणच्या या 2 शिक्षकांचा नुसता उल्लेख निघाला तरी बाबासाहेबांचा गळा दाटून यायचा, बाकी पुढे त्यांनी काही प्रसंग दिलेत. तर मी जेव्हा जेव्हा आंबेडकरांच्या चरित्राचा हा अभ्यास करतो, माझं पण मन भरून येतं की सातारा जिल्ह्यातल्या आणि तिकडं मग मंडणगड मारती 2 शिक्षकांनी या आधुनिक भारतावर केवढे मोठे उपकार करून ठेवले, की बाबासाहेब आंबेडकर आकाराला येण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. तर मी माझा मूळचा मुद्दाच पुन्हा म्हणेन की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकापासून ते पंतप्रधान आणि राष्ट्रपतींपर्यंत सर्वजण आपण जिथे आहोत तिथलं आपलं कर्तव्य जेव्हा उत्तम करतील तेव्हा भारत देश मोठा होईल. धन्यवाद सर. धन्यवाद सर. विनोद आहेत आणि मग समीर दादा. विनोद, नमस्कार. प्रश्न विचार. नमस्कार सर. खूप छान वाटलं, म्हणजे आज भरपूर दिवसांनी तुम्हाला ऐकतो आणि बरं वाटलं. तर माझा प्रश्न असा आहे की कॅच देम यंग एक हाती सूत्र जे म्हणजे व्यवस्थितपणे हे विरोधी विचारधारेवाले वापरतात किंवा चालवतात, हे येणाऱ्या काळामध्ये आपण कितपत याच्यावरती चांगलं काम करत आहोत आणि करू शकतो, ह्याच्याबद्दल जरा म्हणजे जाणून घ्यायला मला फार आवडेल. कॅच देम यंग आहेच, ऍब्सोल्युटली, काही प्रश्नच नाही. मी पुन्हा म्हणेन की मला कळणारा जो भारतीय विचार अगदी शिक्षणाच्या बाबतीतला सुद्धा, आपली समजा उपनयन नावाची संकल्पना, उपनयन शब्दाचा अर्थ आहे ज्ञानाच्या जवळ नेणं, गुरुच्या जवळ नेणं, आणि ती ज्ञान साधना वयाच्या 6व्या वर्षी सुरू करायची. तर कॅच देम यंग या मागे तर खरं म्हणजे मेंदूचं शास्त्र पण आहे, की ज्या काळामध्ये मेंदूची जडणघडण होत असते त्या काळातच बरोबर ते विचार, ते संस्कार पेरले तर पुढे फुलणाऱ्या व्यक्तिमत्वामधून ते सगळं आकाराला येईल. त्यामुळे आपल्याला सुद्धा भारत, त्याचं राष्ट्रीयत्व, त्याची संस्कृती आणि ती आधुनिक काळामध्ये पुन्हा एका नव्या तेजानी फुलारून येणे हे करायचं असेल तर ते कॅच देम यंग हेच तत्व आवश्यक आहे. त्याचं एक इम्प्लिकेशन ही जी शाळा पातळीची टेक्स्टबुक्स आहेत, तर अनेकदा पहिल्यांदा देश किंवा संस्कृती लहान मुलामुलींपर्यंत पोहोचणार ती टेक्स्टबुक्स आणि ती शिकवणारे शिक्षक यांच्याद्वारे. मग आता परिणाम घडवून आणण्यासाठी एक म्हणजे शास्त्र शुद्धच पाहिजेत, पण काही टेक्स्टबुक्स मध्ये पुनर्रचना आवश्यक आहे. आणि मग शिक्षकांचंही ट्रेनिंग अशाद्वारा कॅच देम यंग असं धरून आपल्याला पुढच्या पिढ्या मूळच्या भारतीय संस्कृतीच्या एका आत्मविश्वासाने भरलेल्या घडवता येतील. नक्कीच सर. पुढचे स्पीकर आहेत समीर कुलकर्णी, आमचे प्रिय मित्र आहेत आणि पंचजन्य फाउंडेशनचे एक मेंबर पण आहेत. समीर दादा, नमस्कार. नमस्कार. धन्यवाद सर. नमस्कार सर. आणि नेहमीप्रमाणे तुमचं मार्गदर्शन खरंच उत्तम झालं. आज ऐकताना तुम्हाला खूप दिवसांनी बरं वाटलं. एक प्रश्न, माझे 2 प्रश्न आहेत. जिओ पॉलिटिकल बेनिफिट्स और इश्यूज पर्स्पेक्टिव्हने भारताने आतापर्यंत बऱ्यापैकी चांगले, म्हणजे याच्या आधीपेक्षा जरा जास्ती मित्र बनवलेत असं आता तरी दिसून येत आहे. मित्र हे कोट्स मध्ये, कारण का हे कधी मित्र असतील कधी शत्रू असतील आपल्याला माहिती नाही, पण त्यांचं खरंच त्यांच्या मनात काय चाललंय किंवा त्यांच्या सरकारच्या बाबतीत मोदी सरकारला पूर्णपणे कल्पना आहे का की पुढील येत्या वर्षात, म्हणजे आपल्याला आपण विश्वगुरु वगैरे म्हणतोय, सगळ्यांना आपण विश्वमित्र म्हणतात ते आपल्याला, पण त्या पर्स्पेक्टिव्हने त्यांच्या मनात खरंच काय आहे मोदी सरकारला कळलं असेल का? आणि दुसरा प्रश्न त्यालाच जोडून आहे खरं तर, की विश्वमित्र बनवण्यासाठी किंवा विश्वगुरु बनवण्यासाठी भारताला पुढील 5, 10, 15 वर्षात विद्यार्थ्यांनी काय करायला हवं? जिओ पॉलिटिक्सचा प्रश्न, अर्थात दोन्ही प्रश्न चांगले आणि महत्वाचेच आहेत. त्यातल्या जिओ पॉलिटिक्सच्या प्रश्नामध्ये एक वैयक्तिक माझं मत, म्हणजे जे काही निरीक्षण मी करतोय किंवा आता माझ्याच माहितीतले अधिकारी
जे काही माझ्या बरोबरीचे, आणि त्यापेक्षा आनंदाची गोष्ट म्हणजे आता अनेक चाणक्य मंडलचे विद्यार्थी शासनातल्या महत्वाच्या जागांवर कामं करतायत. त्या सर्वांच्या संपर्कातून माहिती आहे मला की भारताशी नातं ठेवताना वेगवेगळ्या देशांचा मूळचा निकष शेवटी त्या त्या देशांचे नॅशनल इंटरेस्ट हाच आहे. बरोबर. इथं जागतिक राजकारण हे काय ज्ञानोबा तुकोबाचं काम नाही. एक फार छान वाक्य जे म्हटलं जातं फॉरेन रिलेशन्स, त्यातलं जिओ पॉलिटिक्स सुद्धा, that in international relations there are no permanent friends, no permanent enemies, there are only permanent interests. तेव्हा भारताशी नातं ठेवणारे आणि जर कोणी देश आज भारताला विश्वमित्र म्हणू लागले असतील तर त्यांचं कारण भारताशी मैत्री हा त्यांच्या नॅशनल सेल्फ इंटरेस्टचा सुद्धा भाग बनतो, त्याच्या एजेंडावर आहे म्हणून आहे. आणि मला वाटतं की मोदी सरकार, आपले आत्ताचे परराष्ट्र मंत्री की जे स्वतः इंडियन फॉरेन सर्व्हिस मधले एक असामान्य अधिकारी होतेच असे एस जयशंकर, यांच्यापाशी नीट ह्याचं भान आहे आणि तेही काम भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण असा मूळचा गाभा ठेवूनच जगाचा विश्वमित्र होणे. भारताच्या परराष्ट्र नीतीमध्ये आता आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाचा प्रसंगी बळी गेला तरी चालेल, पण आम्हाला शांतीदूत म्हटलं पाहिजे असा नेहरूवियन बावळटपणा, हे मी आदरपूर्वक शब्द वापरतोय कोणाबद्दल, अगदी पंडित नेहरूंबद्दल अनादराने नाही वापरतोय. इंग्लिश शब्द आहे नाईव्हचा मराठी शब्द बावळटपणा आहे. आणि दुर्दैवाने, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, पण पंडित नेहरूंनी भारताचं जागतिक धोरण चालवताना अनेक वेळा, अनेक हा शब्द वापरतोय मी, अनेक वेळा एक प्रकारचा आदर्शवाद म्हणा किंवा भोळसटपणा म्हणा, यापायी भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधाला कमी लेखलंय किंवा बळी दिलाय. आजचा भारत तो नाही. आजचा भारत आता ज्याला स्वतःची ताकद कळलीये, 140 कोटी लोकसंख्या, त्यातले 80 कोटी मध्यमवर्गीय, त्यामुळे भारतीय बाजारपेठेची सुद्धा ताकद, आणि जर भारताच्या विरोधी नीती कोणी केल्या तर त्यांना या देशाची बाजारपेठ बंद करून टाकणे ही लष्करी शक्तीपेक्षा मोठी ताकद आहे. याचं भान भारताला पण आहे आणि इतर देशांना पण आहे. तेव्हा समजा त्या जस्टिन ट्रुडोनी काही त्याचं कारण असेल, गुंताय त्याच्यात, उद्याच्या सकाळमध्ये माझा त्यावर लेख आहे सविस्तर, पण त्यांनी थेट भारतावर हल्ला चढवला, बोट दाखवलं. तिकडे कॅनडाचं सरकार खालिस्तानवादी दहशतवाद्यांना कॅनडामध्ये आश्रय देतं, बळ देतं, राजकीय पाठिंबा देतं, त्याच्या पाठिंब्यावर सत्तेत येतं. हे सगळं राहिलं बाजूला, आणतो त्या निज्जरच्या हत्येचा आरोप थेट भारतावर करतो. पण आता भारत वेगळा आहे. भारत आता आरेला कार्य करतो आणि केलं, तुम्ही जर आमचा एक प्रतिनिधी परत पाठवला तिथनं तर आम्ही पण तुमचा एक परत पाठवणार, आणि शिवाय तुम्हाला आदेश काढणार की इकडं तुमची उच्च आयोगामधली संख्या कमी करा, विसाला पण बंदी करून टाकणार. आणि हा जो 5 आईज अलायन्स आहे, जो सगळा गोऱ्या देशांचा आहे, अँग्लो सॅक्सन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका. तर कॅनडाला वाटलं असेल की ते बाकीचे आपल्या बाजूने उभे राहतील. आत्ताचं चित्र नाही तसं राहतायत असं. याचं कारण त्याही देशांना भारताची बाजारपेठ हवी आहे, म्हणून भारताची मैत्री हवी. तेव्हा जिओ पॉलिटिक्स हे एक रुथलेस क्षेत्र आहे, पण त्याला सामोरं जाऊन भारताच्या हितसंबंधाचं रक्षण करण्या एवढा आता रुथलेसनेस भारतीय धोरणांमध्ये पण आहे आणि ती धोरणं अंमलात आणणाऱ्या हे व्यक्तींमध्ये पण आहे, असं माझं ठाम मत आहे. आता हे जे विश्वमित्र भारत होण्यामध्ये प्रत्येक युवकांनी किंवा समजा शिक्षकांनी किंवा पार पाडण्याची भूमिका, तर मी माझ्या मूळच्या बोलण्यात तो शब्द न वापरता मुद्दा सांगितला. आता तुमच्या प्रश्नामुळे मला फायदा आहे की मी तो शब्द वापरतो. तो माझा शब्द आहे जीवन घडवण्याची त्रिसूत्री. की प्रत्येक युवकांनी स्वतःलाही घडवताना जर लक्षात ठेवलं की ही 3 सूत्र, स्वतःला ओळख, त्यानुसार जीवनातलं तुझं क्षेत्र निवड
आणि निवडलेल्या किमान एका क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत हो. अशी 3 सूत्र. तर मला दिसतं की या 3 सूत्रांमध्ये उत्तर आहे आपण प्रत्येकाने काय केलं पाहिजे याची. नॉलेज ऑफ द सेल्फ. अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख. दुसऱ्याशी तुलना करायला जाऊ नको. काही ज्या चौकटीतल्या झापडं लावलेल्या संकल्पना आहेत, करिअर चांगलं कशाला म्हणायचं वगैरे, त्यातही जाऊ नकोस. तुझा आतला सूर ओळखून तू जीवनातलं क्षेत्र निवड, हे दुसरं सूत्र म्हणजे करिअर. आणि खरं चॅलेंज, खरं आव्हान, खरी तपश्चर्या आहे की त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये आणि किमान कोणत्या तरी एका तरी क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे. तर या साधनेमध्ये युवक आणि विद्यार्थ्यांच्या सहित आपण प्रत्येक जणांनी देशासाठी काय केलं पाहिजे आणि काय करू शकतो याचं माझ्या मते उत्तर आहे. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद सर. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. 25 सप्टेंबरला सोमवारी रात्री 9 वाजता शेफालीजी वैद्य यांच्यासोबत आपण थेट संवाद रावसाहेब गणेशोत्सव स्पेसेसमध्ये आयोजित करत आहोत. भारतातल्या प्राचीन मंदिरांवर ताईंचा अभ्यास खूप जास्ती चांगला आहे. त्यांचा अभ्यास बाकी विषयांवरही अत्यंत सुंदर आहे, परंतु अराजकीय या थीममध्ये आपण ताईंना विनंती करतोय की भारतातल्या मंदिरांबद्दल त्यांचा जो अभ्यास आहे त्याबद्दल त्यांनी आपल्याला चर्चेमध्ये सहभागी व्हावं. तर वर स्पेसच्या दोन्ही ट्विट केलेली आहेत. स्पेसचं पण ट्विट आहे, लिंक आहे. त्या लिंकवरती तुम्ही रिमाइंडर सेट करावी अशी विनंती आहे. तुम्ही रिट्विट करू शकलात किंवा रिपोस्ट करू शकलात तर समविचारी लोकांमध्ये हा मेसेज जास्तीत जास्त पोहोचवण्यामध्ये मदत होईल, एवढी विनंती. पुढचा प्रश्न आहे, गदाधारी नाव आहे अकाउंटचं. प्लीज बोला गदाधारी. सर आणि सर्वांना शुभेच्छा. विश्वमित्र जो असेल तो विश्वगुरु होईल यात शंका नाही, परंतु आपण विश्वमित्र विश्वगुरु या रस्त्यावरती चालत असताना आपल्या समस्यांवरती उत्तर शोधणं गरजेचं आहे. तर त्यातले एक समस्या आम्हाला जाणवते की ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये सिविक सेन्स जो कमी आहे त्याचा फार मोठा परिणाम आपल्या प्रतिमेवर, आपल्या जडणघडणीवर आणि आपल्या भविष्य काळावर होत असतो. तर शहरी भागामध्ये हा सिविक सेन्स वाढण्यासाठी स्वतःपासून सुरू केल्यानंतर पुढच्या गोष्टी काय असाव्यात? नाहीतर मग तो जो सुरू करतो त्याला फ्रस्ट्रेशन येतं किंवा त्याला एक थोडंसं वाईट टाकलं जातं, अशी एक समस्या हल्लीच्या तरुणांमध्ये दिसते. आपल्या याच्यावरती काय मत आहे? काही म्हणजे माझ्या मनात या गोष्टीची जाणीव पण आणि त्यातून निर्माण होणारं दुःख पण आहे की हे जे तुम्ही म्हणताय हे दुर्दैवाने 100% सत्य आहे. पण तुम्ही म्हटल्याची मला मिळणारी संधीच फायदा घेऊन मी म्हणेन उदाहरणार्थ की जर लोक सिग्नल सुद्धा पाळायला तयार नसले, इतकी साधी गोष्ट, काय देशभक्ती घेऊन बसलाय की रस्त्यावरचा सिग्नल आणि तो तोडून आपलं वाहन भरधाव नेण्यात कसा पराक्रम आहे. बरं, त्या नादात ऍक्सिडेंट जर झाला तर जबाबदार कोण रे बाबा? एका बाजूला हिरवा सिग्नल मिळालाय म्हणून तिकडून गाडी निघाली आणि तरी ज्याचा लाल आहे किंवा पिवळ्याचा लाल होतोय तो सिग्नल तोडून तरी तुफान वेगाने घुसतोय आणि झाला त्या नादात. मला म्हणायचं की सिग्नल पाळ हीच देशभक्ती आहे. तुमच्या माझ्या देशाची थुंकणे ही जी राष्ट्रीय सवय आहे, असा माझा बऱ्याच वर्षांपूर्वीच्या एका निबंधाचं शीर्षक आहे की थुंकणे एक राष्ट्रीय सवय. आणि जिथे जातो तिथे मान बाजूला करायची, पचकन थुंकायचं. दुर्दैवाने त्यात आणखी तंबाखूची भर पडली तर आणखी दुष्काळात 13वा महिना किंवा आगीत तेल. आणि मग कोरोनानी दुःखद, बोचऱ्या आणि अपमानास्पद पद्धतीने जाणीव करून दिली की ते थुंकण्यानी रोगराई आणखीन वाढणार आहे. कदाचित त्या कोरोना काळात कोरोनाच्या दहशतीमुळे असेल थांबली, पण मला आत्ता तरी वावरताना पुन्हा दिसतं बुवा की हे संपल्या क्षणी पुन्हा थुंकायला मी पचकन सार्वजनिक जागी थुंकतोय. तर मी बोचऱ्या शब्दात त्या निबंधात सुद्धा लिहिलंय की हे जे फिजिकल थुंकणे ते बघता बघता संस्कार आणि सवयींचाही भाग बनून बसतं आणि मग कशावरही उठून थुंकणे. कोणी मोठा, कोणी विचारवंत, कोणी तुझी त्याच्याशी समजा सहमती नाहीये, तू एका आदरपूर्वक व्यक्त करणं, तसं नाही, पचकन थुंकणे, असंच सर्वत्र असे. तेव्हा सिव्हिक सेन्स
मध्ये हे सगळं येतं. आणखी मी फार महत्वाचं म्हणेन उदाहरणार्थ की मतदान करणे हे सुद्धा माझं तर मत आहे की प्रत्येक नागरिकाचं पवित्र कर्तव्य आहे ते. पण दुर्दैवाने बहुधा जेवढा जास्त शिकलेला तेवढा तो मतदानाच्या दिवसाला सुट्टी मानतो आणि महाबळेश्वरला निघून जातो आणि नंतर 5 वर्ष मात्र मग दिवाणखान्यामध्ये बसून चर्चा करतो की सरकारचं सगळं कसं चुकतंय. तर तू तुझं मतदानाचं कर्तव्य पार पाडणार आहे नीट, आणि असं करणाऱ्या एकेकामुळे ते चांगलं होत जाणार आहे. आता याला काही बाहेरनं टेक्नॉलॉजीचे काही आधार मिळत आहेत, समजा की चौकामध्ये CCTV असतात, कॅमेरे असतात, आणि एखाद्या वाहनाने सिग्नल तोडला तरी त्याच्या नंबर प्लेटवरनं कॅच करून आता डिजिटल नोटीस पण संबंधिताला जाते. ते त्यांनी भरला आणि गाडी कधी पकडली गेली तर पोलिसला तिथल्या तिथे डिजिटल रेकॉर्ड काढता येतं की यांनी एवढे एवढे पैसे. सगळं ठीक आहे, पण ह्या बाहेरच्या शक्ती आहे तो लादणाऱ्या. तुला तुझ्या आतून येणं की आम्ही समजा सगळे एकत्र राहतो, एका सोसायटीत राहतो, त्या सोसायटीचं व्यवस्थापन सुद्धा, तर तुम्ही फारच मोलाचा मांडताच आहात प्रश्न. त्या सिव्हिक सेन्स कडे सुद्धा शाळेपासून ते प्रत्येक नागरिकाचं शिक्षण इथपर्यंतच हे केलं तर होईल. नक्कीच, धन्यवाद सर. डॉक्टर गौतम गोवित्रीकर आहेत आपल्यासोबत. ते आमच्या कार्यक्रमाचे म्हणजे एक मूलभूत घटक आहेत. गौतमजी नमस्कार, बोला. नमस्कार सर. नमस्कार. पहिलं म्हणजे कॉर्पोरेट जगात आजकाल स्टोरी टेलिंग हा एक अतिशय बझवर्ड झालेला आहे, आणि तुम्ही म्हणजे त्याचे वर्ल्ड चॅम्पियन आहात असं मी म्हणेन, कारण मी तुम्हाला बऱ्याच वेळा ऐकलंय. तर स्टोरी टेलिंगच्या मार्गे एक निरोप देणं हे सारखं प्रीच केलं जातं, पण आज तुम्ही त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दिलं. तुम्ही सिव्हिक सेन्स बद्दल बोलला, त्याच्या 2 पॉइंट मला पटकन तुम्हाला विचारायचे की तरुणांना इथे राहा, इथे भारताचा सुधार करा वगैरे, हे सगळं आपण बोलतो आणि अगदी खरंय, पण ऍट सम पॉइंट फ्रस्ट्रेशन येतं की आज मी फर्ग्युसन रोडवर चालतो तेव्हा इतके हॉकर्स आहेत की मी रस्त्यावरनं मला चालावं लागतं आणि त्याच्यामुळे अशक्य होतं चालणं. हा एक पॉइंट. आणि दुसरा म्हणजे बेधडक डॉक्टर्सना बेदम मारलं जातं टू द पॉइंट वेअर बाउन्सर्स ठेवायची वेळ आलेली आहे हॉस्पिटल्समध्ये. तर अशी सिच्युएशन असताना त्याच्यामुळे तरुण डॉक्टर्स आजकाल परदेशी जाण्याची ओढ घ्यायला लागलेले आहेत. तर हे ह्याच्याबद्दल काय करता येईल पेक्षा हे असताना तरुणांना कसं मोटिवेट करायचं की बाबा नाही, फ्युचर इज ब्राईट, इथे राहा, तुमचं काम करत राहा आणि सगळं ठीक होईल. पहिलं मला मान्य करणं आवश्यकच आहे की हे आहे, हे सर्व सत्य आहे. अतिशय तीव्र दुःखाची गोष्ट म्हणजे काल आजचं सत्य नाहीये हे. मी निदान गेली 30-40 वर्ष हे पाहतो आहे. मला वैयक्तिक पातळीला सुद्धा असे एकाहून एक उत्तम डॉक्टर्स माहिती आहेत की ज्यांचा तरुण पहिल्यांदा MBBS किंवा MD MS झाल्यावरचा निश्चय होता इथेच काम करील, पण ते करता करता आलेले अनुभव आणि त्याच वेळी म्हटलं तर पश्चिमेकडनं एकाहून एक उत्तम ऑफर्स होत्या, तर शेवटी मला माहिती आहेत की काही जणांनी खरोखर दुःखाने वैतागून फ्रस्ट्रेट होऊन पण त्या ऑफर स्वीकारल्या आहेत आणि ते तिकडे गेलेत. ते डॉक्टर्स बद्दल खरंय, इंजिनियर्स बद्दल खरंय, वेगवेगळ्या क्षेत्रातले एकाहून एक जीनियस बद्दल खरंय. आणि बिघडत गेलेलं वातावरण तर तुम्ही म्हणताय तसं आता त्या डॉक्टरच्या मारहाणीपर्यंत सुद्धा आलंय. अशा वेळी जर तरुणांना कसं मोटिवेट करावं, बस. तर माझ्यापाशी तर ही परिस्थिती आपण बदलूयात या व्यतिरिक्त मला उत्तरच सुचत नाही आणि मला दुसरं उत्तर कळत नाही की ही परिस्थिती मान्य बरोबरच आहे. तेव्हा एखाद्या तरुण डॉक्टरला जर त्यातनं त्यांनी बाजूला होणे हा उपाय वाटत असेल तर त्याला थांबवणे किंवा त्याला कसं थांबवायचं माझं म्हणणे मला माहिती नाही. मी म्हणणार की बाबा रे किंवा बाई ग, हे सत्य आहे, पण आपणच आपल्या कामातून ते बदलूयात. तसे अनेक डॉक्टर मग एका ध्येयवादी वृत्तीने कामं करतात पण आहेत आणि ते त्यांची इथे दुःख सोसतायत, पण अनेक ठिकाणी त्यावर मात सुद्धा करतायत. बाकी ह्याच्या प्रत्येक मुद्द्याचे अनेक सूक्ष्म विचार आहेत, ते मात्र लक्षात घेतले पाहिजेत. कधी मला अशी भीती वाटते, एक बऱ्याच पूर्वी
मी अशा एका प्रयोगाची माहिती घेतली होती की उंदरांचे 2 पिंजरे, एका पिंजऱ्यामध्ये फक्त 4च उंदीर आणि त्यांना खायला पुरेसं खोबरं, तर दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये 40 उंदीर पण तिथे 4नाच पुरेल एवढं खोबरं. आणि हा प्रयोग करणाऱ्यांनी मग निरीक्षण केलं की बघता बघता त्या एकाच पिंजऱ्यात असलेले 40 उंदीर बघता बघता हिंसक बनतात, एकमेकाशी भांडू लागतात, कारण त्यांना स्पेस कमी, त्यांना रिसोर्सेस कमी, आणि मग दुसऱ्याचं ओरबाडल्याशिवाय मला मिळणार नाही. मला भीती वाटते कधी कधी की जो भारत माझ्या लहानपणी मला 40 कोटी लोकसंख्येचा भारत, तो आज पोचला 140 कोटीपर्यंत, 100 कोटी. आणि त्या 100 कोटींचं खाणं पिणं, 2 वेळचा चहा, ब्रेकफास्ट, सगळी कृत्य त्यांचं, हे सगळं आता रिसोर्सेस पुरून उरले पाहिजेत. तरी मला आजचा भारत आशावादी हा तर मला तर एक चमत्कारच वाटतो. पण गर्दी वाढलेल्या पिंजऱ्यातल्या उंदरांप्रमाणे ही आपल्या मानव समूहातली सुद्धा हिंसकता वाढते आहे की काय? आणि मग त्यातून डॉक्टरवरच हल्ला, डॉक्टरलाच मारहाण, अशा तऱ्हेच्या अनेक गोष्टी घडतायत. हे दुर्दैवी आहे. थोडं आदरपूर्वक मी असंही म्हणेन की तसे हे दोन्ही बाजू आहेत ह्याच्यात. म्हणजे अगदी स्पेसिफिक डॉक्टर ह्याच्यापुरतं बोलायचं तर त्या अडचणी समजून मी म्हणतोय की काही वेळा काही डॉक्टर्स धक्का बसावा इतक्या तुसड्या पद्धतीने पेशंट आणि त्याच्या नातेवाईकांशी वागत असतात. एक तर मी स्टडी सुद्धा वाचला की बुवा डॉक्टर पेशंट मध्ये एक विश्वासाचं नातं तयार व्हायचं असेल तर त्या स्टडीमध्ये माझं म्हणणं इतकी सिंपल सूचना होती, ती म्हणजे आय कॉन्टॅक्ट. की तुम्ही ते पेशंट किंवा त्याच्या नातेवाईकांकडे बघून बोला, त्यांनी एक विश्वास तयार होतो. बघताय तिसरीकडे 1.5 ओळीचं काहीतरी उत्तर दिलं, नीट खुलासाच दिला नाही, ते पेशंटची माणसं टेन्शन मध्ये असतात, काय झालंय, हा काहीतरी सांगून मोकळा होतो. तर अशा त्याच्या दोन्ही बाजू आहेत. अर्थात हिंसाचाराचं यत्किंचितही समर्थन करता येणार नाहीच. अंतिमता मी म्हणेन की आहे या परिस्थितीला समर्थपणे सामोरं जाऊन आपणच ती बदलूयात, ही जिद्द ज्याच्या मनात असेल त्यांनी भारत मातेची सेवा करण्याची भाषा बोलावी. धन्यवाद सर. शेवटची 3 मिनिटं उरली आहेत, मला याची जाणीव आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊया ढोकळे पाटील, आणि त्यानंतर कन्क्लुडिंग रिमार्क्स आणि आभार प्रदर्शन. 3 मिनिटात उरकायचंय. ढोकळे पाटील, 1 लाइनर क्वेश्चन रिक्वेस्ट करतो, विचारा प्लीज. सर, आता जर आपण भारत देशाच्या प्रगतीमध्ये जर बघितलं तर कधी कधी काय होतंय की प्रादेशिक अस्मिता ही कुठंतरी आडवी येते. म्हणजे बाहेरच्या देशांनी जसे म्हणजे 2च पक्ष तिथे असतात, एकतर तुम्ही सत्तेमध्ये असाल किंवा विरोधात असाल. पण आपल्या इथं कसं झालंय की पक्षांचा चिवडा झालाय. त्या कारणांमुळे कधी कधी जे निर्णय क्षमता घ्यायची किंवा जे सत्तेमध्ये बसलेले पक्ष आहेत त्यांना निर्णय घ्यायला थोडीशी अडचण येते. तर तर 2 पक्ष पॉलिसी ही भारतासाठी चांगली असू शकते का? आणि तुमच्या स्वप्नातील भारत हा कसा तुम्ही बघता इथून पुढे? छान. मला एका, आपण त्याला इंग्लिश मधले शब्द आहेत, आपला कार्यक्रम एका फार चांगल्या नोटवर आणि एका क्लायमॅक्सला पोचून समारोप होईल. हे इंदिराजींनी 25 जून 1975 आणीबाणी जाहीर केली. त्या सुमाराला एक कार्यकर्ता म्हणून माझं काम सुरू झालं आणि मी आणीबाणीच्या काळात सुद्धा आणीबाणी विरोधी काम करणारा एक छोटासा नगण्य कार्यकर्ता होतो. त्या आणीबाणीच्या शेवटाकडे नॉन काँग्रेस, नॉन कम्युनिस्ट असे सगळे पक्ष एकत्र आले. त्यांनी आपापला पक्ष विसर्जित केला आणि एक जनता पक्ष निर्माण केला. 1977च्या मार्च महिन्यातल्या निवडणुकीत पुन्हा असाच एक छोटा कार्यकर्ता म्हणून पण मी त्या जनता पक्षाचं अगदीच छोटंसं काम केलं. लोकांनी जनता पक्षाला निवडून दिलं तेव्हा मात्र माझ्या सहित अशा अनेक जणांचं एक स्वप्न होतं की ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, अमेरिकेप्रमाणेच
भारत सुद्धा आता एक स्टेबल द्विपक्षीय लोकशाहीकडे वाटचाल करेल, की आता जनता पक्ष आणि काँग्रेस. पण काही कळायच्या जनता पक्षाचे तुकडे तुकडे झाले, पुढे प्रादेशिक पक्षही उदयाला आले, आणि तुम्ही ज्याला अनेक पक्षांची आता खिचडी झालीये, कडबोळ झालंय, तर बहुधा आजच्या तारखेला त्याच्यात महाराष्ट्राचंच राजकीय चित्र सर्वात गुंतागुंतीचं, सर्वात फुटलेलं, आणि त्यातून राजकीय इच्छाशक्तीला त्यामुळे अनेक मधल्या बाधा आहेत असं आहे. तर आता एक आहे ही राजकीय वस्तुस्थिती ही अशी आहे, उद्याचं नेतृत्व सुद्धा त्यातूनच उदयाला येणार, आणि त्या नेतृत्वाला या आव्हानांना सामोरं जावं लागणार. पण तुम्ही म्हणताय तशी पाश्चात्य देशांप्रमाणे द्विपक्षीय लोकशाही भारतात कधी होईल का, याची माझ्या मनात आता शंका आहे. भारत देश आहे एकात्मत, तो आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा आणि निष्ठेचा विषय, पण तिचे आविष्कार विविध आहेत, आणि राज्यघटनेनेच मान्य केलेल्या 22 भाषा, धर्म हिंदूच मुख्य, पण जगातले सगळे धर्म इथे नांदतात आणि बेसिकली गुण्यागोविंदाने नांदतात. अनेक पंथ, त्या विविधतेचं भारतामध्ये स्वागत आहे, आदर आहे, कारण मुळी आपल्याला वेद काळापासून कळलंय की ती विविधता बाहेरची आणि आविष्काराची विविधता आहे, अंतरी आमची आत्मिक एकात्मताच आहे, हे कळलेला भारत देश. त्याच्या राजकीय संस्थांना आकार कशा प्रकारचा येऊ शकतो, तर आता माझं आकलन आहे की पाश्चात्य देशातल्या प्रमाणे द्विपक्षीय थोडी अवघड वाटते. इथे अनेक पक्ष राहणार आणि राहू शकतात, प्रादेशिक पक्ष सुद्धा राहू शकतात, पण त्यातून जो व्हिजनरी नेतृत्व देईल त्याला लोक कौल देतील. मी आजच्या वेळेअभावी एकच उदाहरण बोलून उत्तर पूर्ण करतो. मी असं मांडलंय, नवीन नाहीये ते, की स्वातंत्र्यानंतरची पहिली वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच पक्षाचं प्रभुत्व होतं, तो पक्ष म्हणजे काँग्रेस. अशा वेळी काँग्रेसला जो पर्याय पाहिजे तो पण अखिल भारतीयच पाहिजे, तो प्रादेशिक नाही, अशी भूमिका मी मांडत आलो. आणि त्यावेळी मी असं म्हणलो की काँग्रेस अखिल भारतीय असलेल्या काँग्रेसला अखिल भारतीय पर्याय देऊ शकायची शक्ती दोघांकडे आहे, ते म्हणजे जे हिंदुत्व विचार मांडणारे किंवा कम्युनिस्ट. तसा भारताचा राजकीय संघर्ष बनतो त्रिकोणी. पण 1989 मध्ये भारताने आघाड्यांचं राजकारण या कालखंडात प्रवेश केला. जगातल्या सगळ्या लोकशाह्यांची अशी वाटचाल आपल्याला दिसून येईल. त्या काळातही मी म्हणालो की हा जो आघाड्यांचं राजकारण हा कालावधी सुमारे एक पिढीभर म्हणजे 25 वर्ष चालेल. या 25 वर्षात जे आपला बेस पक्का करतील, जे आपला बेस वाढवतील, अशा कोणातरीला समाज स्पष्ट बहुमत देईल. आपण ते पाहिलं की 1984 नंतर प्रथमच आणि 30 वर्षांनी प्रथमच लोकांनी एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिलं आणि भाजप मोदींच्या नेतृत्वाखाली निवडून आला. तेव्हा आता अखिल भारतीय पक्ष म्हणून भाजप, पण काँग्रेसची जी काही स्थिती ती तुम्ही मी सगळे ओळखतो, पण आता ते काँग्रेसने ठरवावं, आणि विविध प्रादेशिक शक्ती असं मिळून बनतं देशाचं राजकारण. देशाची विविधतेतली एकता हे सूत्र लक्षात घेता हे साधारण चित्र असं राहणार हीच सर्वात दाट शक्यता आहे. फक्त प्रादेशिक पक्षांबाबत मी आशावादी आहे, कारण माझा अनुभव असा आहे की प्रादेशिक पक्ष त्या भाषिकाच्या जास्ती जवळचे आहेत, पण त्यांच्यावर राष्ट्रीय जबाबदाऱ्या आल्या की ते दृष्टिकोन पण राष्ट्रीय घेतात, असा मी जवळनं खूप अनुभव पाहिलाय. या सगळ्यामुळेच एकूण देशाच्या भवितव्याबद्दल मी अत्यंत आशावादी आहे. पुन्हा एकदा आणि कायमसाठी तुम्हा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. सर, संपूर्ण रावसाहेब टीम आणि 127 स्पीकर, लिस्नर्स आणि रेकॉर्डिंग जे ऐकतील या सर्वांच्या वतीनं तुम्ही
आज आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला आणि अगदी दिलखुलासपणे सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. तुमच्या वेळेचं महत्त्व तुम्ही आमच्यासोबत शेअर केलं यासाठी तुमचे संपूर्ण टीमतर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. सगळ्या स्पीकर्स, लिस्नर्स आणि तांत्रिक गोष्टींसाठी ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे धन्यवाद. 2 गोष्टी 30 सेकंदात कंप्लीट करतोय. सोमवारी परत शेफालीताई वैद्य यांची मंदिरांविषयीची चर्चा आहे रात्री 9 वाजता. स्पेसची लिंक आणि स्पेसचा ट्विट वरती पिन केलेला आहे, त्याला प्लीज रजिस्टर करा रिमाइंडर्स. गणेशोत्सवानंतर भारतीय सेनेतील जवानांसाठी पुण्यातील एक संस्था फराळ दरवर्षी पुण्यातून काश्मीर येथे नेते. रावसाहेब कट्टा यामध्ये ॲक्टिव्हली यावेळेस भाग घेण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भातील पुढची माहिती तुमच्याकडे वेळोवेळी येईल. बॅकएंडमध्ये काम सुरू आहे. स्टे ट्यून्ड आणि स्पेसमध्ये जॉईन झाल्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद.